चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटू लागले असून वन्य प्राण्यांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण होत आहे. पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याच्या घटना वाढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोढे यांनी पुढाकार घेत चंद्रपूर शहरालगत असलेल्या जंगलात वन्य प्राण्यांसाठी 16 पाणवठे तयार केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यापासून उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. सध्या 45 अंशापार तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे जंगलातील अनेक नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी वाघ, बिबट, सांबर, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राणी पाण्यासाठी जंगलाबाहेर येताना दिसत आहेत. अनेकदा हे प्राणी मानवी वस्तीत शिरल्याने अपघात, शिकारी किंवा मानव वन्यजीव संघर्षाची शक्यता निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वीच हरणाची जोडी चंद्रपुरात रस्त्यावर फिरतानाचा एक व्हिडिओ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निदर्शनास आला. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या सूचना दिल्या. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर जिल्हाध्यक्ष मनदीप रोढे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्ते तातडीने कामाला लागले. चंद्रपूर शहरालगत असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील लोहारा जंगल परिसरात तब्बल 16 पाणवठे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पाणवठ्यावर नियमित पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे. या उपक्रमामुळे जंगलातील वन्यजीवांना सुरक्षित ठिकाणी पाणी उपलब्ध होणार असून त्यांचा मानवी वस्तीकडे होणारा ओढा कमी प्रमाणात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवत मनसे कार्यकर्त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमी कडून कौतुक केले जात आहे. हा चंद्रपूर जिल्हा हा नॅशनल पार्क म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर कोर एरिया आहे, बफर एरिया आहे व प्रादेशिक एरिया आहे. या भागामध्ये वन्य प्राण्यांचा मोठा प्रमाणात वन्य प्राणी आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल, या हरण, तितर, सांबार असे वेगवेगळे. हे आज पाण्यासाठी, आज उन्हाळा इतका आहे की 40, 45, 46च्या घरात गेलेला आहे तापमान. तर पाण्यासाठी वन्य प्राणी हे रस्त्यावरती या गावाकडे, या शहराकडे वळत आहे. अशा वेळेस सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला एक आदेश दिला की जंगलामध्ये, या जंगलाच्या परिसराच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही पाणवठे मारा, जे वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. आम्ही ते आज पाण्याची व्यवस्था केलेली आहेत. प्रत्येक तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी आम्ही पाणवठे मारलेले आहेत जंगलामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये, जेणेकरून वन्य प्राणी हे शहरामध्ये या किंवा रस्त्यावर आले नाही पाहिजे व त्यांचा कोणता शिकार किंवा अपघातामध्ये त्यांचा मृत्यू न झाला पाहिजे. सोबतच सन्माननीय राजसाहेबांचं वन्य प्राण्यांवरती काय प्रेम आहे व निसर्गावरती काय प्रेम आहे हे आज तुम्हाला हे माध्यमातून दिसून आलं असेल. या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाण्याची टँकर पाणी पुरवत आहे. सोबतच आणखी पाणवठे आणखी परत मारतील, आणखी बरेचसे मारायचे आहेत, असा साहेबांचा आदेश आहे.